अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजचा विषय साधा वाटतो पण आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारा आहे. आपण आयुष्यभर मेहनत करतो, घर बांधतो, फ्लॅट घेतो, बंगला उभा करतो, पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? घर सुंदर असूनही, सगळ्या सुविधा असूनही काही घरात शांतता का नसते? पैसा येतो पण टिकत नाही, कामं ठरतं पण शेवटच्या क्षणी बिघडतं, घरात कारण नसताना तणाव वाढतो. यामागे केवळ नशीब नसतं, तर अनेक वेळा वास्तूतील सूक्ष्म ऊर्जा देखील कारणीभूत असते. कारण त्या ऊर्जेचा सर्वात मोठा प्रवेश मार्ग कोणता? आपल्या घराचा मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजा केवळ प्रवेश नाही, ऊर्जा मार्ग आहे. भक्तांनो, वास्तुशास्त्र सांगतं, घराचं मुख्य दार म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग नाही, ते आहे सकारात्मक ऊर्जा येण्याचा मार्ग. माता लक्ष्मीचा प्रवेशद्वार, देवकृपेचा मार्ग, घराच्या भाग्याचा दरवाजा. जिथून आपण घरात प्रवेश करतो तिथूनच सुख, समृद्धी आणि भाग्य देखील प्रवेश करतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलं, दार स्वच्छ ठेवा, दार पवित्र ठेवा. द्वारवेद म्हणजे नक्की काय? आता एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. वास्तुशास्त्रामध्ये एक शब्द सांगितला आहे, द्वारवेद. द्वार प्लस वेद म्हणजे मुख्य दरवाजाच्या समोर निर्माण झालेला अडथळा. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणतीही वस्तू, रचना किंवा अडसर उभा असेल तर त्या स्थितीला द्वारवेद असं म्हणतात. आणि प्राचीन वास्तुग्रंथांमध्ये याला मोठा दोष मानला गेला आहे. प्राचीन ग्रंथ काय सांगतात? मत्स्यपुराण, वास्तुशास्त्र आणि अनेक प्राचीन मार्गदर्शक ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, घराच्या दारासमोर अडथळा असेल तर घरातील ऊर्जा प्रवाह थांबतो. ऊर्जा थांबली की जीवनात अडथळे सुरू होतात. हे दिसत नाही पण परिणाम मात्र जाणवतात. द्वारवेद निर्माण करणाऱ्या गोष्टी आता आपण लक्ष देऊ नये का? कारण अनेक घरात हा दोष नकळत असतो. जर तुमच्या दारासमोर काही गोष्टी असतील तर द्वारवेद तयार होतो. एक, उघडं गटार किंवा नाला. दारासमोर सांडपाणी किंवा घाण पाणी असेल तर घरात नकारात्मक कंपनं ही वाढतात. सतत चिखल किंवा पाणी साठणं हे दुःख आणि मानसिक तणावाचं कारण मानलं जातं. तिसरं, दारासमोर विहीर. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरातील प्रमुख व्यक्ती अडचणीत येते. चौथं, विजेचा किंवा सिमेंटचा खांब, ऊर्जेचा प्रवाह अडवतो. पाच, मोठं झाड. दारासमोर सरळ उभं झाड संबंधांमध्ये कटुता वाढवू शकतं असं देखील मानलं जातं. सहा, दुसऱ्या घराचा टोकदार कोपरा, याला शूलदोष सुद्धा म्हणतात. सात, मंदिर किंवा देवस्थान समोर असणं. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण थेट समोर मंदिर असणं देखील ऊर्जा असंतुलन निर्माण करू शकतं. आठ, गॅरेज, हातगाडी किंवा कायम अडथळा, स्थिर अडथळा असे स्थिर समस्या येतात. द्वारवेदाचे परिणाम पहा. भक्तांनो, आता सर्वात महत्वाचा भाग. द्वारवेद असला तर काय होतं? हळूहळू घरात काही गोष्टी दिसायला लागतात. कामामध्ये अडथळे, आर्थिक प्रगती थांबणे, व्यवसाय वाढत नाही, मुलांच्या शिक्षणात अडचणी, प्रमोशन अडकणं, घरात वाद वाढणं, अचानक दुःखद घटना घडणं. लोक म्हणतात काय वाईट चाललाय, पण अनेकदा कारण वास्तूमध्ये सुद्धा असतं. आता स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींचा आध्यात्मिक जोड असलेला एक संदेश पहा. स्वामी नेहमी सांगतात, स्वच्छता म्हणजे देवत्व. जिथे स्वच्छता तिथे सकारात्मक ऊर्जा, जिथे सकारात्मक ऊर्जा तिथे देवकृपा. म्हणून घराचा दरवाजा हा आधी शुद्ध केला पाहिजे. सर्वात सोपा उपाय स्वच्छता. सर्व उपायांमध्ये पहिला उपाय, दार मोकळं ठेवा. दारासमोर नसावं चपलांचा ढीग, जुनी सामानं, कागदांचा कचरा, तुटलेल्या वस्तू, अडगळ. ही वस्तू ऊर्जा अडवतात. लक्ष्मीचा प्रवेश नियम. आपल्या संस्कृतीत दरवाजाला इतकं महत्व का दिलं आहे? कारण असं मानलं जातं,
माता लक्ष्मी घरात येते ते मुख्य दारातूनच. जर दार घाण असेल तर ऊर्जा परत फिरते. म्हणूनच पूर्वी रोज रांगोळी काढली जायची, उंबरठा धुतला जायचा, दिवा लावला जायचा. ही फक्त परंपरा नव्हती, ती ऊर्जा विज्ञान होतं. कोणताही वास्तुदोष दूर करण्याआधी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे मनाची शुद्धता. फक्त वस्तू लावून उपयोग होत नाही, तर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि स्वच्छता यांची जोड आवश्यक असते. स्वामी सांगतात, भाव असेल तिथेच कृपा उतरते. उपाय क्रमांक 1, श्रीकृष्णाची बासरी सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. घराच्या प्रवेशद्वाराजवळ भगवान श्रीकृष्णाची बासरी लावणं. यामागे आध्यात्मिक अर्थ काय? तर बासरी म्हणजे रिक्तता, अहंकार नसलेलं मन. जसं बासरीमध्ये काहीच नसतं, म्हणूनच त्यातून मधुर स्वर निघतात. तसंच घरातील नकारात्मक ऊर्जा शांत करण्याचं प्रतीक म्हणजे बासरी. दारासमोर बासरी लावल्याने तणाव कमी होतो, घरात सौम्य ऊर्जा वाढते, वाद कमी होतात. उपाय क्रमांक 2, जपमाळेचं चित्र. प्रवेशद्वारासमोर जपमाळ किंवा नामस्मरण दर्शवणारं चित्र लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. का? कारण जिथे नामस्मरणाची आठवण तिथे मन आपोआप शांत होतं. घरात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळत सकारात्मक कंपनं घेऊन येते. हे सूक्ष्म बदल असतात, पण परिणाम मात्र मोठा असतो. उपाय क्रमांक 3, पेटत्या दिव्याचे चित्र. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अज्ञानाचा नाश. दारासमोर पेटत्या दिव्याचं चित्र लावल्याने प्रतिकात्मक अर्थ असा, या घरात अंधाराला स्थान नाही. वास्तुशास्त्रानुसार हे चित्र ऊर्जा सक्रिय करतं. उपाय क्रमांक 4, नमस्कार करणारे हात. 2 हात जोडलेले नमस्काराचे चित्र. हा साधा उपाय वाटतो, पण यामागे खूप खोल अर्थ आहे. नमस्कार म्हणजे अहंकाराचा त्याग, आदर, नम्रता. जिथे नम्रता असते तिथे वाद कमी होतात, घरात शांततेची ऊर्जा वाढते. उपाय क्रमांक 5, हत्तींच्या कळपाचे चित्र. हत्ती भारतीय संस्कृतीमध्ये समृद्ध आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. विशेषतः कुटुंबासोबत चालणाऱ्या हत्तींचं चित्र घरात एकता आणि आर्थिक स्थिरता वाढवतं, असं देखील मानलं जातं. हत्ती म्हणजे शक्ती, संयम, संरक्षण. दारासमोर हे चित्र सकारात्मक प्रवाह निर्माण करतं. उपाय क्रमांक 6, कमंडलूचे चित्र. कमंडलू म्हणजे साधेपणा आणि पवित्रता. ऋषी मुनी कमंडलू का बाळगायचे? कारण ते शुद्धतेचं प्रतीक आहे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ कमंडलूचं चित्र लावल्याने मानसिक शांतता वाढते, घरात सात्विक ऊर्जा वाढते. आध्यात्मिक उपाय पहा. स्वामी स्मरण. फक्त वस्तू लावणं पुरेसं नाही, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ हा जप किमान 11 वेळा तरी करा. दाराजवळ उभं राहून जप केल्यास ऊर्जा शुद्ध होते असं देखील मानलं जातं. दार स्वच्छ ठेवण्याची आध्यात्मिक पद्धत. दर आठवड्यात किमान एकदा उंबरा धुवा, थोडंसं गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडा, रांगोळी काढा. ही केवळ सजावट नाही, ही ऊर्जा सक्रिय करण्याची प्रक्रिया आहे. रांगोळीचं गुपित. पूर्वीच्या स्त्रिया रोज रांगोळी काढायच्या, कारण रांगोळीचे आकार ऊर्जा संतुलित करतात असं मानलं जातं. विशेषतः कमळ, स्वास्तिक, गोलाकार रचना हे चिन्ह सकारात्मक कंपनं वाढवतात. घरात बदल कधी जाणवतो? उपाय केल्यानंतर लगेच चमत्कार होत नाही, पण हळूहळू बदल दिसायला लागतात. घरात शांतता वाढते, भांडणं कमी होतात, कामे पूर्ण होऊ लागतात, मन हलकं वाटू लागतं. हा बदल म्हणजे ऊर्जा बदल. एक सत्य लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर संतुलन निर्माण करण्यासाठी आहे. घाबरण्याची गरज नाही, उपाय करण्याची गरज आहे. तर मंडळी, घर मोठं असण्यापेक्षा घरात सकारात्मक ऊर्जा असणं महत्वाचं आहे. दरवाजा स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि स्वामी समर्थांचं स्मरण ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते
तिथे मार्ग आपोआप तयार होतात. श्री स्वामी समर्थ. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्यासारख्याच अनेक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.